आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचं भडंग. आपण आता याला मंद आचेवर थोडं भाजून घेऊया. थोडा लसूण 3-4 पाकळ्या लसणाच्या घेतल्या. शेंगदाणे घेतलं आहे. साखर थोडी कुटून घेतली आहे. आमकूट घेतला आहे. गोड लिंबाची पानं आणि डाळ्या. सुरुवातीला आपण 2 चमचे तूप टाकू. गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे. आता आपण जिरं घालू. जिरं तडतडल्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या आपण ज्या ठेचल्या होत्या त्या टाकून घेऊ. लसूण थोडा लालसर झाल्यानंतर खमंग भाजला गेला, छान वास येतोय. आता डाळ्या टाकू. शेंगदाणे टाकू. पानं. शेवटी कढीपत्त्याचे पानं टाकले आपण. चवीपुरता हिंग. दाणे खमंग भाजल्यानंतर आपण थोडं तिखट टाकूया. मुरमुरे टाकून देऊ. अर्धा चमचा मीठ टाकूया. आमचूर पावडर आणि साखरेची केलेली पूड टाकून दे. गॅस बंद केला आणि आपला भडंग छान चविष्ट तयार झाला आहे. आता तयार केलेल्या भडंगचं आपण ओली भेळ म्हणून पण खाऊ शकतो. तर सुरुवातीला मी त्यात टाकते आहे थोडंसं. त्याकरता आपण साहित्य घेतलेलं आहे. कांदा चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिंच गुळाची पेंडखजूरची चटणी आणि थोडासा सॉस घेतलेला आहे. कांदा टाकू. कोथिंबीर टाकू. हे फक्त हे थोडी चिंचेची चटणी टाकूयात.